तुमची केस आणि तुमची बाजू ही कितीही स्ट्रॉंग असले तरीही जर कोर्टात वेळेत पोहोचले नाही तर तुमचा दावा रिजेक्ट होऊ शकतो. हो, कारण की आपल्या इंडियन लॉ मध्ये अंडर लिमिटेशन ऍक्ट 1963 सिव्हिल लॉ मध्ये जर तुम्हाला केसेस आणायचे आहे, दावे दाखल करायचे आहे, तर त्याची काही विशिष्ट मर्यादा ही लॉनी सांगितलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत जर आपण सिव्हिल कोर्टामध्ये न्याय मागायला चाललो तर आपल्याकडे ती मर्यादा आहे की नाही हे आपण तपासायला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याकडे जर करारभंगाचा दावा आपल्याला करायचा आहे तर तो 3 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दाखल करावा लागतो. स्थावर मालमत्तेसाठी किंवा प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटसाठी जर सूट टाकायचा असेल तर यासाठी 12 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दावा दाखल करू शकतो. आणि त्यानंतर सपोज आपल्याला रिकव्हरी ऑफ मनी किंवा आपल्याला कुणाकडनं पैसे उसने दिलेले परत घ्यायचे असेल आणि त्या रिलेटेड दावा असेल तर तो आपल्याला 3 वर्षाच्या आतमध्ये दाखल करावा लागतो. हेच नाही तर विशिष्ट परिस्थितींमध्ये दुसऱ्या इतर लॉजमध्ये पण सांगितलेलं आहे की काही विशिष्ट मर्यादा दिलेली आहे, त्या अंतर्गतच आपण दावा दाखल केला तर आपली केस ही स्ट्रॉंग होऊ शकते. लक्षात असू द्या, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हटलं जातं, पण उशिरा दावा दाखल केला तरीही आपल्याला जस्टिस मिळणार नाही. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.